Okay. In our unit number 2, there is a second point, that is the water management, that we'll see water management and how to, what are the different sources of the waters. तर बघा, what is the necessity, पहिल्यांदा आपल्याला बघायचं what is the necessity of the water management. water management करायची गरज का आहे. तर बघा, आता आपल्या इंडियामध्ये म्हणा किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पाण्याची किती टक्के पाणी आहे आपलं अवेलेबल, तर 70% आपलं काय आहे, तर वॉटर अवेलेबल आहे. पण तरी सुद्धा 30% फक्त काय आपली लँड आहे. पण त्यामध्ये पण वॉटर जे आहे तर सी वॉटर आहे आणि त्यामध्ये जे फ्रेश वॉटर आहे त्याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. आणि वॉटरची अवेलेबिलिटी कशी आहे, आपल्याला जरी जास्त असली ऍज पर द नेचर 70% जरी असली तरी पण आपल्याला पाण्याची कमतरता भासते. तर वॉटर स्कॅरसिटी हा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. त्यामुळे काय होतं की लांबून लांबून जे काही खेड्यातले म्हणा किंवा जे ड्रॉट एरिया आहे त्यामधल्या लोकांना पाणी खूप लांबून आणावं लागतं, पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या डोमेस्टिक यूजसाठी. तर त्यासाठी आपल्याला वॉटर मॅनेजमेंट करणं काय गरजेचं आहे. ओके. तर त्यामध्ये बघा, वॉटरचे सोर्सेस कुठले कुठले आहेत, तर वॉटरचे सोर्सेस मेनली देअर आर दी 3 सोर्सेस ऑफ वॉटर. कुठले, त्यामध्ये पहिला रेन असेल, पहिला स्नो असेल, थर्ड वन इज द डेव असेल. तर हे तिन्ही सोर्सेस ऑफ वॉटर आहेत. या सोर्सेस ऑफ वॉटर पासूनच आपल्याला वेगवेगळे पार्ट कुठले कुठले, मग सरफेस वॉटर कुठले आहेत, आणखी परत ग्राउंड वॉटर कुठले आहेत हे पण आपण या ठिकाणी बघा. सरफेस वॉटर, आणखी सब सरफेस वॉटर. तर सरफेस वॉटर मध्ये कुठले आहेत, तर लेक्स असतील, पॉन्ड असतील, काही स्ट्रीम्स असतील, अगेन काही रिव्हर्स असतील, स्टोरेज रिझर्वायर्स असतील. तर दीज ऑल आर कम अंडर द सोर्सेस ऑफ वॉटर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ओके. तर सरफेस ऑफ अर्थ म्हणजे सरफेस वरती आपल्या ग्राउंड, आपल्या अर्थ सरफेस वरती जे काही पाण्याचे जे काही सोर्सेस आहेत तर त्यांना आपण कसे म्हणणार आहोत, दॅट आर कॉल्ड ऍज अ सरफेस वॉटर सोर्सेस. आणखी जे सरफेस वॉटर सोर्सेस आहेत ते अंडर द अर्थ आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ग्राउंडच्या आतमध्ये आहेत, अंडरग्राउंड आहेत, तर त्यांना आपण म्हणणार आहोत काय, तर सब सरफेस वॉटर. ते कुठले कुठले आहेत, ओपन वेल असेल, आपण विहिरी आहे, विहिरी थ्रू आपण पाणी मिळवतो, दॅट इज द ओपन वेल्स असतील. ट्यूब वेल्स हा पण सेम त्यातलाच प्रकार. स्प्रिंग्स असतील, स्प्रिंग्स म्हणजे झरा, जो डोंगरामध्ये वगैरे झरा असतो त्याच्या थ्रू पण आपल्याला पाणी मिळतं, तो या ठिकाणी पॉइंट आहे, दॅट इज द स्प्रिंग. आणि इनफिल्ट्रेशन, इनफिल्ट्रेशन म्हणजे काय असणार आहे, या ठिकाणी आपल्याला हा पण सब सरफेस थ्रू आपल्याला हे मिळणारं पाणी आहे, दॅट इज द इनफिल्ट्रेशन, जे की याचं पाणी आपल्याला ग्राउंड वॉटर मध्ये मिळणार आहे. जसं जर रेनफॉल झाला, ते पाणी आपलं जर सिपेज झालं आणि त्यामुळे जे काही इन्फिल्ट्रेशन, जे काही ग्रोथ साठी वगैरे जे पाणी मिळणार आहे, कशासाठी, प्लांट ग्रोथ साठी जे काही पाणी मिळणार ते पण इन्फिल्ट्रेशन थ्रू असणार आहे, दॅट इज द सब सरफेस ऑफ द ग्राउंड वॉटर आपण असं त्यांना म्हणणार आहे. तर बघा, सोर्सेस ऑफ वॉटर, अंडरग्राउंड वॉटर अँड द सब सरफेस वॉटर. अंडरग्राउंडला आपण सब सरफेस म्हणतो. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जे काही पॉइंट्स आहेत, दॅट इज द लेक्स असेल, पॉन्ड्स असतील, स्ट्रीम्स असतील, स्टोरेज रिझर्वायर असतील आणि रिव्हर्स असतील. तर बघा, लेक तुम्ही बघितलं असतील, लेक आपले वेगवेगळ्या ठिकाणी लेक असतात. तर लेकच्या थ्रू आपण काय करतो, एक पॉन्ड आहे ते आपण काय करतो, लेक थ्रू काय करतो, पाणी जे आहे ते आपण पंपिंग करत असतो मोटरच्या सिस्टीमनं, आणि आपण लॉंग डिस्टन्स वरती आपण नेऊ शकतो. पॉन्ड असतील तर पॉन्ड पण बांध घालून आपण पाणी साठवून ठेवू शकतो. दॅट इज द सेकंड, म्हणजे हे सरफेस वॉटर आहे. जेव्हा काही पाणी रेनफॉल होईल तर त्यावेळेला आपण हे पाणी काय करू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो. दॅट इज द लेक्स असतील किंवा पॉन्ड्स असतील. स्ट्रीम्स, रिव्हर, आता हे स्ट्रीम्स आहेत. ओके. रिव्हर असतील, या कुठल्या आहेत, तर रिव्हर किंवा स्ट्रीम्स ह्या ज्या आहेत हे पॉइंट. तर या रिव्हर थ्रू येणारं पाणी आहे ते काही 12माही रिव्हर आहेत किंवा तुमच्या फक्त सीझन वाईज रिव्हर आहेत. तर हे डिपेंड्स आहे की कुठल्या एरियामध्ये कुठली रिव्हर आहे, किती लॉंग टाइम त्याचं वॉटर आपल्याला युजफुल आहे. ओके. तर दॅट इज द सोर्सेस ऑफ वॉटर. आणि स्टोरेज रिझर्वायर हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट येतो तो डॅम साईड वरती येतो. म्हणजे काय, डॅम मध्ये रिझर्वायर आपण कन्स्ट्रक्ट केलेला असतो, तर या रिझर्वायर मध्ये स्टोरेज कॅपॅसिटी खूप असते आणि त्या ठिकाणी हे वॉटर काय केलेलं असतं, स्टोअर करून ठेवलेलं असतं. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, स्टोरेज रिझर्वायर. पण हे वॉटर आपण कुठं स्टोअर करतो, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तर त्यामुळे ह्याचा इन्व्हॉल्वमेंट कशामध्ये होतं, तर सोर्सेस ऑफ वॉटर विच आर ऑन द सरफेस. ओके. अँड सेकंड पॉईंट जर बघितलं तुम्ही, सब सरफेस वॉटर, दॅट इज द ग्राउंड वॉटर. म्हणजे काय, ग्राउंड वॉटर आपण कसं बोर करतो, बोर असेल आपलं, बोर ड्रिल केलं तर आपल्याला वॉटर मिळतं. एखादी विहीर असेल, विहीर खाल्ली असेल तर त्यात आपल्याला पाणी मिळतं. ओके. ट्यूब वेल्स असतील, ट्यूब वेल्स म्हणजे सेम बोरहोल सारखाच एक प्रकार आहे. तर ते पण त्या थ्रू पण आपल्याला काय मिळणार आहे, पाणी मिळणार आहे. बट दॅट ती वॉटर जे आपल्याला मिळणार आहे, दॅट ऑल waters will be coming from the underground only. Okay. And last one is the infiltration. जे रेनफॉल झालेलं वॉटर आहे ते काय होणार आहे, फिल्टर काय होणार आहे, आपल्या सॉइल मध्ये सिपेज होणार आहे.
आणि आपण त्या ठिकाणी जरी अंडरग्राऊंड साठी एक्सकॅव्हेशन केलं तरी पण त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, वॉटर मिळणार आहे. दॅट इज द वन ऑफ द पॉइंट ऑफ द इन्फिल्ट्रेशन. तर अशा पद्धतीने दीज आर दी सोर्सेस ऑफ वॉटर. हा स्टोरी आपल्याला या ठिकाणी आहे. व्हॉट आर द क्वेश्चन यावरती तुम्हाला असू शकतो, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ वॉटर. ओके, सोर्सेस ऑफ वॉटर मध्ये विच आर ऑन द सरफेस वॉटर अँड विच आर सब सरफेस वॉटर. ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन असेल की त्या ठिकाणी कुठले कुठले हे आहेत आपल्याला अंडरग्राऊंड साठी असतील किंवा तुमचे सरफेस वॉटर साठी असतील, कुठले कुठले कंपोनेंट आहेत. मग त्यामध्ये लेक्स असतील किंवा पॅरामीटर्स कुठले आहेत, पॉन्ड असेल, स्ट्रीम असेल, रिव्हर असेल, स्टोरेज रिझर्वायर. दीज ऑल आर कम अंडर द सरफेस वॉटर. म्हणजे वॉटरचे सोर्सेस विच आर अवेलेबल on the earth surface are known as the surface water, and the water which is available at the ground level, at the or the underground level, then it is known as the open well, tube wells, springs and the infiltration. हे प्रोसेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग यामध्ये एमसीक्यू बेस्ड पण क्वेश्चन असू शकतो. द सरफेस वॉटर इज डॅश डॅश डॅश. त्यामध्ये मग परत ओपन वेल असू शकतो ऑप्शन. सेकंड वन इज इन्फिल्ट्रेशन, थर्ड वन इज अ स्प्रिंग अँड लास्ट वन इज द पॉन्ड. त्यामध्ये तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? पॉन्ड्स असायला पाहिजे. ओके, सेकंड क्वेश्चन असं पण असू शकतो, सब सरफेस वॉटर आर. त्यामध्ये फर्स्ट इज द स्टोरेज रिझर्वायर, सेकंड वन इज द रिव्हर, थर्ड वन इज द पॉन्ड अँड लास्ट वन इज द इन्फिल्ट्रेशन. आन्सर इज infiltration. Okay, right, बरोबर आहे. ठीक आहे. So all of you write down the sources of water in your notebook. Write down the new point, sources of water. ठीक आहे. तर बघा, सोर्सेस ऑफ वॉटर मध्ये there are the first write down sources of water. Below this write down, mainly there are three sources of water. Mainly there are three sources of water. Mainly there are three sources of water. Write down first rain. Second is the snow. First is the rain, second one is the snow, and third one is the dove. थर्ड समजलं का बघा? तर दव बिंदू, छोटे छोटे जे पाण्याचे थेंब असतात, तर त्याच्या थ्रू पण आपल्याला काय मिळतं? पाणी मिळतं. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द सोर्स ऑफ वॉटर. बघा, रेन पावसा थ्रू आपल्याला मिळणारं पाणी, स्नो बर्फापासून मिळणारं ते काही पाणीच असतं बर्फाचं, आणि थर्ड वन इज द ड्यू. देव म्हणजे काय असणार आहे? तर दवबिंदू, जे काही पाण्याचं वेफरचं आहे त्याचं काय होणार आहे? पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. दॅट इज द ड्यू. दॅट इज द थर्ड. थ्री आर द सोर्सेस ऑफ द वॉटर. All of you completed sources of water. Mainly there are the three sources of water. One is the rain, second one is the snow, and third one is the dove. Have you completed? Yes, ma'am. Okay. Moving towards the next slide. Sources of water. Write down sources of water. Sources of water. Write down surface water. Surface water. In that, write down first lake. Lake. Second pond. Pond. Third streams. Streams. Next one is the river. River. Next, storage reservoir. Storage reservoir. Below this, write down second
subsurface water, subsurface water, write down groundwater, groundwater, bracket groundwater. Write down first open wells, open wells. Second, tube well. Third, springs. Springs. And last, infiltration. Okay. You can see this. These are the pictures of sources of waters, streams. These are the ponds, lakes. You can see these sources of waters. These are the streams or the rivers on the surface of water. These are the sources available. Okay, these are the sources of water. हा पण स्टडी जो आहे तो लक्षात ठेवा, लक्ष अभ्यास करायचा. लेक्स कुठल्यामध्ये येतात, पॉन्ड कशामध्ये येतात, एमसीक्यू बेस्ड याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज द इंट्रोडक्शन टू द डॅम्स. We start the new point, that is the introduction to the dams. तर बघा, dam is a solid barrier constructed at a suitable location across a river valley to store the flowing water. तर बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे, डॅम साईट ही कशासाठी असती तर स्टोरेज ऑफ वॉटर. आपल्याला वॉटर काय करायचं, स्टोर करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, एक बॅरियर तयार करतो. कशा तर रिव्हरच्या बरोबर कशा डिरेक्शन मध्ये, लोकेशन ऑफ रिव्हरला आपण काय करणार आहे, बरोबर रिव्हर ज्या पद्धतीने आहे, ज्या समजा एका फ्लोन रिव्हर चालली तर त्याला बॅरियर आपण काय करतो, डॅम साईडने करतो. आणि त्यामुळे काय होणार आहे, एक बॅरियर तयार झाल्यामुळे जे काही नदीचे येणारे पाणी आहे तर ते पाणी सगळं काय केलं जाईल, त्या ठिकाणी स्टोअर केलं जाईल. कुठं तर ऍट अ रिझर्वायरला. तर त्यालाच आपण काय म्हणतो तर डॅम असं म्हणतो. डॅम इज अ सॉलिड बॅरियर. ओके, इट इज अ बॅरियर, सॉलिड बॅरियर विच इज कन्स्ट्रक्टेड ऍट अ सुटेबल लोकेशन अक्रॉस द रिव्हर, अक्रॉस रिव्हर व्हॅली टू स्टोअर द फ्लोईंग वॉटर. जे फ्लो होणारं वॉटर आहे तर त्या फ्लो होणाऱ्या वॉटरला आपल्याला काय करायचंय, थांबवायचंय. तर त्यासाठी आपण काय करतो, एक थोडक्यात एक साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण बांध घालतो. ओके, पाणी थांबवायचं आपल्याला, त्यासाठी मोठा बांध घालायचंय. तसंच सेम या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, डॅमचं कन्स्ट्रक्शन करायचंय. तर डॅमचं कन्स्ट्रक्शन हे आपल्या कसं करतात तर डॅमचं कन्स्ट्रक्शन, त्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत, ते आपण बघणार आहोत नेक्स्ट स्लाइड मध्ये. तर त्यासाठी फक्त तुम्हाला बेसिक एम या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे की टू स्टोअर द वॉटर. And for that purpose, we construct a suitable we construct a dam which is located across the river valley to स्टोअर द फ्लोइंग वॉटर. जे पडणारं पाणी आहे तर त्याला आपल्याला काय करायचंय, थांबायचंय. मग आपण बांध घालणे ही पद्धत आहे. तर ते पाणी जे आहे ते आपण काय करतो, बांध मोठा घालून आपण पाणी काय करतो, आपल्या शेतामध्ये अडवतो आणि त्याला आपण जिरवतो पण. दॅट इज द कन्सेप्ट. तर सेम या ठिकाणी आपल्याला जर नदी असेल, म्हणजे भरपूर त्या नदीला पाणी वाहते, पण त्या ठिकाणी आपल्याला मोठा एक डॅम कन्स्ट्रक्ट करायचा, बॅरियर कन्स्ट्रक्ट करायचा आणि त्या वॉटरला आपण काय करायचं, स्टोअर करायचं. आणि ते स्टोअर केलेलं वॉटर परत आपण मग आपल्या जवळपास जो काही एरिया आहे तर त्या वॉटरचा आपल्याला जवळपासच्या एरियासाठी काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. असा हा त्या पाठ्यभागचा काय आहे, हेतू आहे. दॅट इज द इंट्रोडक्शन टू द डॅम. डॅम मध्ये काय करायचंय, वी हॅव टू स्टॉप द फ्लोइंग ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू द बॅरियर. आणि बॅरियर म्हणजे काय असणार आहे, इट इज अ डॅम. डॅम इज अ कन्स्ट्रक्शन विच इज युजफुल टू स्टोअर द वॉटर and it acts as a barrier on the river flow. बघा, स्टोरेज ऑफ वॉटर इज युटिलाइज्ड. आता या ठिकाणी युटिलायझेशन ऑफ वॉटर, जे स्टोअर करणार आहोत वॉटर, त्याचं आपल्याला युटिलायझेशन करायचं आहे. तर देर आर दी डिफरंट पॅरामीटर्स टू यूज द स्टोरेज वॉटर जे आहे त्याचं आपल्याला यूज करायचंय किंवा युटिलाइज करायचंय. कुठल्या ठिकाणी करतो आपण, तर ज्या ठिकाणी डॅम साईट आहे, वॉटर स्टोअर केलेलं आहे, तर त्या वॉटर पासून आपण काय करू शकतो, हायड्रो पॉवर स्टेशन्स तयार करू शकतो. हायड्रो पॉवर स्टेशन्स थ्रू आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ओके,
हायड्रो पॉवर स्टेशन्स असतील तर पाण्यापासून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इरिगेशन, म्हणजे हे वॉटर आहे ते आपण काय करू शकतो, जे जवळपासचा एरिया आहे किंवा तिथून छोट्या छोट्या ज्या रिव्हर आहेत की ज्याला पाणी कमी असतं, तर त्या ठिकाणी आपण हे पाणी काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो फॉर द ऍग्रिकल्चरल पर्पज, फॉर द डोमेस्टिक पर्पजेस, फॉर द इंडस्ट्रियल पर्पजेस. आपण वी हॅव टू प्रोव्हाइड सच अ वॉटर्स टू द अराउंड द सिटी. जे काय असतील ते जवळपासच्या सिटीसाठी पण आपण ते पाणी काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. इरिगेशन, क्रॉपसाठी, ऍग्रिकल्चरसाठी इरिगेटेड वॉटर जे आहे ते आपण काय करू शकतो, पाणी आहे ते शेतीसाठी, दॅट इज ऍग्रिकल्चरसाठी प्रोव्हाइड करू शकतो. सेकंड, नेक्स्ट वन इज द वॉटर फॉर द डोमेस्टिक कन्झम्पशन. डोमेस्टिक म्हणजे काय, त्या तिथून येणारं जे पाणी आहे तर ते पाणी आपण डोमेस्टिक यूजसाठी पूर्ण सिटीला, टाउनला आपण काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. ड्रॉट अँड फ्लड कंट्रोल, या ठिकाणी बघा ड्रॉट आणि फ्लड कंट्रोल. मग या ठिकाणी हा जो डॅम आहे तो एक बॅरियर आहे. ओके, बॅरियर असल्यामुळे अक्रॉस द रिव्हर आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. समजा जर फ्लड त्या ठिकाणी जर भरपूर पाऊस पडला आणि त्या ठिकाणी आपल्याला जर पाणी कंट्रोल करायचं असेल तर ते पाणी आपण काय करू शकतो, या रिझर्वायर मध्ये पूर्ण आहे ते पाणी आपण काय करणार आहोत, तर स्टोअर करून ठेवणार आहोत. आणि बिकॉज ऑफ दी स्टोरिंग ऑफ वॉटर, सेकंड पॉईंट काय होऊ शकतो की जे काही फ्लड आहे तो आपल्याला काय होणार आहे, कंट्रोल होणार आहे. का तर पूर आला तर पुरामुळे भरपूर नुकसान होऊ शकतं. तर अशा वेळेला आपण जे पाणी आहे तर त्या जे रिझर्वायर आहे, जो काही डॅम आहे त्याचं रिझर्वायरची जितकी कॅपॅसिटी आहे तितकं वॉटर काय केलं जातं, या रिझर्वायर मध्ये, या डॅम साईड वरती स्टोअर करून ठेवलं जातं. जेव्हा एक्सेस वॉटर होईल तेव्हाच आपण काय केलं जातं, त्या ठिकाणी स्पिलवेज किंवा गेट्स आहेत ते ओपन केले जातात. ओके, तर म्हणजे काय, हा एक आपला बेनिफिट, खूप मोठा बेनिफिट आहे की डॅम साईड वरती आपण वॉटर स्टोअर करून ठेवतो, रिझर्वायर मध्ये वॉटर स्टोअर करून ठेवतो, जेणेकरून जर एक्सेस वॉटर, रेनफॉल जास्त झाला, जेव्हा फ्लड होणार आहे तर त्या वेळेला ते फ्लड कंट्रोलिंग साठी आपल्याला ह्या डॅम साईडची खूप जास्त काय होणार आहे, हेल्प होणार आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा एक्सेस वॉटर होईल, ज्या डॅम साईडवर कॅपॅसिटीपेक्षा जास्त वॉटर होईल त्याच वेळेला त्या ठिकाणचे गेट आहे ते काय होतं, आपण ओपन करतो. सो फॉर द फ्लड कंट्रोल. आणि ज्या ठिकाणी ड्रॉट एरिया आहे, समजा ड्रॉट एरिया आहे तर त्या ड्रॉट एरिया थ्रू पण, ड्रॉट एरियाला पण पाणी डॅम साईड थ्रू काय केलं जातं, पोहोचवलं जातं. कसं, तर छोटे छोटे कॅनल्स थ्रू, छोट्या छोट्या रिव्हर थ्रू हे वॉटर आहे ते पूर्ण ड्रॉट एरिया ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणापर्यंत हे वॉटर काय केलं जातं, पोहोचवलं जातं.